आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दैनिक विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ व जिल्हा प्रतिनिधी समाधान बोडखे यांनी नायगाव दत्तापूर या ठिकाणी जाऊन निवडणुकी संदर्भात जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। नमस्कार, आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मेकर विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण खेड्यापाड्यामध्ये जाऊन जनतेच्या समस्या अडीअडचणी आणि मेकर मतदारसंघाची नेमकी काय हवा राहील, भविष्यात कोण आमदार होईल, महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येईल या संदर्भात जनतेच्या मनातल्या प्रतिक्रिया ऐकून घेत आहोत। आज आलो आहोत मेकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर या गावामध्ये। या गावामध्ये काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत दोन शब्द बोलूया। नमस्कार। नमस्कार नमस्कार। नाव काय आपलं? जनार्दन शेळके। राहणार नायगाव दत्तापूर। नायगाव दत्तापूर। काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला वाटते की शिंदेगड याव। महाराष्ट्रामध्ये शिंदेगड याव। जरा लाडकी बहीण योजनेबद्दल काही काम करायला लागला, लोकांच्या समस्या जरा सोडवा लागला, त्याच्यामुळे असं वाटते आम्हाला। आणि आपल्या मेकर विधानसभेत मेकर विधानसभेत आता तिकीट कोणाला भेटते काही सांगता येत नाही। महायुतीचं आमदार संजय रायमुलकर साहेब, मग संजय रायमुलकर येतील। महाविकास आघाडीचा अजून काँग्रेस जागा मागायला लागलाय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मागायला लागले। त्यांना अजून जागा बी कोणाची फायनल नाही आणि तिकीट बी फायनल नाही, त्यामुळे आपण नाव इच्छुक आहेत त्यांचे 8-10 जण इच्छुक, पण आपण अजून जाहीर झाल्याशिवाय कसं काय म्हणजे काय वातावरण राहील मग मेकर? महायुतीचं सरकार यायला पाहिजे। महायुतीचं नाही, आपल्या मतदारसंघात महायुतीचं सरकार यायला पाहिजे। बरं, काही समस्या तुमच्या? आमच्या समस्या की शेतकऱ्याची समस्या म्हणजे सोयाबीनला भाव भेटला पाहिजे, शेतीमालाला भाव नाही तर शेतकरी त्रस्त झाला, खताचे भाव वाढले, औषधीचे भाव वाढले। बरोबर, हे कमी व्हायला पाहिजे। वस्तू येतात 50% पण शेतीत उरून नाही राहिलं, 50% खर्च लागायला लागला। मग काय नाव आपलं? मेकर मतदारसंघातलंच काही सांगता येईल? महायुती महाविकास आघाडी सध्या तरी काही सांगता येणार नाही। बरं, काही समस्या अडीअडचणी सरकारकडून अपेक्षा तुम्हाला काही? हेच मालाला शेतीमालाला भाव मिळावा। हो, बाकी शेतीमालाला भावच नाही, वीज पुरवठा बरोबर शेतामध्ये वीज पुरवठा मिळावा, महागाई रात दिवस लाईन मी भेटावा, शेतमालाला भाव भेटावा, त्याचे खताचे भाव भरपूर वाढले, बाकी सगळेच भाव वाढले, त्या भावाच्या हिशोबाने शेतमालाला भाव भेटावा। मामा काय नाव आपलं? तुकाराम निकम। काय वाटते मेकर विधानसभे संदर्भात? काय वाटते एकच पदा, कोणत्या पक्षाचा आमदार होईल, कोण होईल? काय आता लाडक्या बहिणीमुळे रायमुलकर येईल असं वाटते। शेतकऱ्याचे काही प्रश्न आहे, जे महायुती सरकार आहे शेतकऱ्याचे प्रश्न काही सोडवले का या 2.5 वर्षामध्ये, 2-2.5 वर्षामध्ये? काय नाही का? नाही, काय नाही। शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे बरं महाराष्ट्र सरकारनं? शेतकऱ्यासाठी वाटेल त्या व्यवस्था करायला पाहिजे शेतीची। महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतीला भावच नाही पिकाले, म्हणून मग हे सरकारच नकोय। हे सरकार शेतकऱ्याचं सरकार नाहीये, हे महत्वाचं आहे। आता सरकार लोकांना असं वाटते की हे आपला काय याचं नाव आहे, शिंदे फडणवीस नाही, 2-3 सोड, महाविकास आघाडी। महाविकास आघाडी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यायची शक्यता दाट आहे महाराष्ट्रात। मेकर मतदारसंघात तिकीट असेल काँग्रेसले विरोध म्हणून, रायमुलकरला विरोध म्हणून, सेनेला विरोध म्हणून काँग्रेसचा उमेदवार राहील, पण काँग्रेसचा उमेदवार इथं कमकुवत पडते कुठेतरी मेघरमध्ये। बरोबर आहे, समजलं? बरे, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही गटाला जागा मागायला लागलेत। मागतात तर उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे जागा जाण्याची शक्यता आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे मेघर का? चालू आहे वरच्या लेवलवर, वेळेवर काय होते त्यांचं त्यांना माहित। जर उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे जागा गेली तर कसं राहील?
काँग्रेसचे प्रयत्न चालूच आहेत. काँग्रेस मागायला लागली जागा. तेव्हा काँग्रेसच मिळेल जागा काँग्रेस तिथं. म्हणजे आमदार रायमोलकर साहेबाला टक्कर द्यायची असेल तर काँग्रेसला जागा पाहिजे असं म्हणणं आहे आपलं. हा मग काँग्रेसलाच जागा मिळणार. हम्म. तर हा तो ह्यो काय त्याचं नाव आपला हा काय माय ह्यो ते सावजी ह्यो सुभाष सावजी. नाही दुसरा तो काँग्रेसचा आहे तो. सावजी नाही सुभाष सावजी एकच आहे. नाही, सावजी नाही, नाही. सा- काँग्रेसमध्ये कोणी आपल्या इथं सावजी? श्याम उमाळकर. श्याम उमाळकर आहे. हा श्याम उमाळकर. श्याम उमाळकरची हाती बोलण्याचं तिकीट आहे हो काँग्रेसचं. बरोबर आहे. हा हे इथलं मला माहिती आहे. श्याम उमाळकरने ते तिकीट खेचून आणायला पाहिजे असं म्हणणं आहे हा, तुमचं. असं म्हणणं आहे. आणि तो आणतेच बर. समजलं का. तो तिकीट आणते. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसलाच द्यायला पाहिजे बा मेकर मतदारसंघ तरच टक्कर देऊ शकतात ते. हा पण ते यायची युती झाली तर काही सांगता बी येत हो, नाही. काही वेळेवर सांगता येत नाही ना. हा युती यायची आहेच ना. हो आहे ना. आघाडी युती आहे जी. झाली म्हणजे यायची ती गायची युती आहे. हो आहे ते जागेवर चालू आहे सध्या. त्याच्यात काही संशय करायचं काम नाही. बर बर तर असं आहे ते ह्यो जरा याले बी आहे बी. बर. रायमुलकर पण लय कस लागणार प्रताप सारखी. हो काँग्रेसला सुटलं पाहिजे पण समजा. हा लोक जर जास्त उभे राहिले हो तर घाण बी होऊ शकते. हो कारण ते प्रतापले तर 2-3 चांगले फाईट होते तेव्हा मग ते खेचल्या गेलं ना मत. हो बरोबर आहे. 80-90 मतं घेतले आहे ना. बरोबर आहे. मग 24,000 आला घरी. हो बरोबर आहे. बरोबर आहे. असं आहे. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? सुरेश डवळे. बर. काय म्हणतात आता महाराष्ट्र सरकार विधानसभा काय वाटते तुम्हाला? काय शिंदे गटाचा हवा चालू आहे सध्याच्या घरात. बर. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल? सत्ताचं आता काय सांगता येत नाही. सत्ताचं काय मेकर विधानसभेत कोणाची सत्ता आहे? कोण आमदार होईल? आमदारचा आता रायमुलकरचं व्हायला पाहिजे. बर. आता रायमुलकर काहीतरी नायगाव दत्तापूरला भेट वगैरे काही मंडळीला भेट देणं आवश्यक आहे. बर बर. काही समस्या आहेत का? अडीअडचणी काही? त्यांच्या सोयऱ्याधाऱ्यालाही भेटणं महत्वाचं आहे. बर बर. काय नाव आहे तुमचं? रामदास देवराव काही. बर. काय वाटते तुम्हाला विधानसभेत? विधानसभेत गावाचा विकास व्हायला पाहिजे. बर. विकास झाला नाही का? विकास व्हायला थोडा पण पूर्णपणे लक्ष नाही. बर. कोण होईल आमदार मेकर मतदारसंघाचं? त्याचं आम्ही सांगू शकत नाही. बर. काँग्रेस भाजप? कारण आम्ही वैयक्तिक शिवसेनेचे होतो. शिवसेनेत दोन भाग झाले. हो. त्याच्यामुळं कोणी काही सांगू शकत नाही. शिवसेनेचे 2 गट झाले ना. शिवसेनेचे 2 गट झाल्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. बर. आम्ही उद्धव ठाकरेची माणसं. आपलं काय म्हणणं आहे? काय नाही बुवा, गावातल्या अडचणी समस्या दूर व्हायला पाहिजे. बर. सरकार कोणाचं असो त्याची काही अडचण नाही. आमदार कोण होईल? ते काही सांगू शकत नाही समजा. पण गावातील अडचणी दूर झाल्या पाहिजे. रस्ते गिस्ते व्यवस्थित जे खणले ते अजूनपर्यंत त्याच्यावर हे झालं नाही. ते बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ बंदी घाणी इकडे गावात बी भरपूर ठिकाणी ते व्यवस्थित झालं पाहिजे. कामं झपाट्याने झाले पाहिजे. बाकी काही नाही. आपल्यासोबत अजून काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया. काय नाव आपलं? संजय दत्तात्रय निकम, नायगाव. संजय पान सेंटर, नायगाव दत्तापूर. बर. काय वाटतं तुम्हाला विधानसभेबद्दल? विधानसभेबद्दल तर आता व्यवस्थित चालूच आहे. पण बाकीचे पहिला कार्यक्रम व्यवस्थित चालूच आहे. अजून बी आता आपले आमदार साहेबच येणार आहेत. काही अडचण नाही येणार, काहीच नाही. त्याचे काम बंदे गावात चांगलेच चालू आहे. काही अडचण आलीच नाही आतापर्यंत. आता जे आमदार आहेत संजय रायमुलकर साहेब समजा. कामं गिमं बंदे व्यवस्थित चालू आहे. गावातले शेत रस्ते बिन चालू आहेत. गावातले पाईपलाईन असन काही असन, गावातले पाईपलाईन असन काही असन ते व्यवस्थित चालू आहे. महाविकास आघाडीबद्दल? ते त्याच्यात हेच येणार आहेत आपले. नाही, हे महायुतीकडून येत ना. हो ना. शिवसेनेकडून. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस? नाही काँग्रेस नाही येणार. आम्हाला काँग्रेस नाही पटत. बर. आपले शिंदे गटाचीच माणसं आहे आम्ही. बर. शिंदेच गटाचं काम करणार. मामा तुमचं काय नाव? विष्णू भोर. बर. काय वाटतंय तुम्हाला? शेनलेच आहे. बर. विधानसभेबद्दल काय वाटतंय? एकदम जोरदार वाटते. कोण येईल निवडून? रायमुलकर. रायमुलकर. बर. मामा तुम्हाला काय वाटतंय? आपलं म्हणणं ते जे रायमुलकर येईल. संजय रायमुलकर. संजय रायमुलकर. त्यांनी कामं गिमं केले का? हो चांगले केले. काय नेमकं बघ?
तिथे पाईपलाईन चालू आहे गावात, टाकी बांधली, बर जो बरेचसे काम चालू आहे. कामं चालू आहे. हो, काय म्हणणं आहे आपलं विधानसभेबद्दल? हे शिंदे गटाचे ते बर आपले आमदार कोण होतील मेकर मतदारसंघाचे? आमदार संजय भाऊ रामकर. संजय भाऊ अडी अडचणी समस्या आहेत का काही? काय अडचण नाही असले तर आम्ही त्यांच्याकडेच सांगणार. आता गावात कामं चालू आहेत, हे चालू आहे, आणि बाकीचे बिन कामं अजून बाकी आहेत ते बिन कामं चालूच आहेत ना. बरोबर हा. ठीक आणि आहे, अजून बिन सुधारणा होणारच. बरोबर आमचं असं म्हणणं आहे, अजून सुधारणा होणारच. बुवालेच निवडून द्यायलाच पाहिजेत, बंद्यानं हे करायलाच पाहिजे तयारी त्या गोष्टीची. काही अडचण नाही येणार. बुवा निवडून आल्यानंतर काही समस्या असतील त्या डबल मिळून मागू जातील. शकतो आपण की बा हे राहिलं आमचं करून हो द्या, ना. असं करू शकतो आपण. शिंदे साहेब बिन भरपूरच कामं करून राहिले. असं काहीच नाही. आता नवीन आता एका वर्षात 2 वर्षात काय करणार आहे, पण आता भरपूरच कामं आता बाहेर लाडकी योजना असेल, बाकीची कामं असतील, काही भरपूरच येणार आहे. आता कसं असते थोडंफार आता मागं पुढे आता सोयाबीनले भाव नाही पण वाढतीलच भाव, असं थोडं आहे. आता आपण म्हणलं सोयाबीनले भाव द्या आणि बाकीचे पैसे तसे ठेवून द्या, असं बरोबर आहे ना. सगळ्या गोष्टी चालू नाही हो ना, हो ना. ठीक आहे. सगळ्या गोष्टी चालणार. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.